दरम्यान नाशिकमधील पीडित शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। काही शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप आता या ठिकाणी करण्यात येतोय आणि काही वेळापूर्वीच या संदर्भात संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी ज्या शेतकरी महिलेला मारहाण करण्यात आली होती त्या आपल्या सोबत आहेत। आजी काय सांगाल आपल्याला या ठिकाणी मारहाण घरात घुसून आम्हाला मारहाण केली। असं सकाळी 7 वाजता आम्ही घरात आमचं काम आवरीत होतो ना, आम्ही बाहेर नव्हतो, काही नव्हतो। मुलीला मारलं, सुनाला मारलं, महापौराला काठीनं ढोसलं त्या दत्ता साहेबांनी आणि मला ही काठी हातावर मारली। आणि पहिली मी भूमीन झालेली 3 वेळेला, हा 4था वेळ आहे ना। आमच्याकडं रस्ता गेलाय ना माझ्या जमिनीतून, तर सगळे रस्तेच करत्या का तुम्ही? आम्हाला रस्ते करायचे नाही, आमची हरकत आहे। असं नेमके कोणते कोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि किती लोकांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित होता? ते किती वाजता आले? ते 500 लोक होते, अधिकारी 100-150 लोक होते, पोलीसच्या गाड्या होत्या, 3 ॲम्ब्युलन्स होत्या, पुन्हा एवढा त्यांचा थापा होता। असं 500 पोलीस बंदोबस्ताला होते, एवढे लोक होते। जसे तिकडं घराजवळ गाड्या आणून उभ्या केल्या तसेच घरात घुसले हे लोक, मारहाणच करायला लागली। विचार नाही, पुरुष नाही, काही नाही। असं सगळे याला कोण धरितं, त्याला कोण धरितं, मारीत या। काठी खाली टाकताना महापौराला मारलं, घरामध्ये शिरून बाहेर नाही ना। मासुनाला किचनमधून वडून आणलं, पोलीस गाडीत भरलं, सगळे पोलीस गाडीमध्ये दाबून पोलीस स्टेशनला आणले। या ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की ही सर्व प्रक्रिया ही थांबवण्यात येईल। त्यानंतर आता त्यांनी या ठिकाणून काढता पाय हा घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।